लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर ताण, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. तर शेतकरी कर्जमाफी करणार नाही असं अजितदादा यांनी म्हटलं नाही. मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. राजू शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजू शिंदेंचा राजीनामा. चंद्रकांत खैरेंना वैतागून राजीनामा दिल्याचा पत्रामध्ये उल्लेख. ठाण्यातील मनसे कार्यकर्ते बँकेत पोहोचले. बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य. मनसेची मागणी. मराठीतून व्यवहार झाले नाहीत तर मनसेची स्टाईल दाखवण्याचा देखील इशारा. सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजूर. गुजरातच्या बनासकांठामध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग. 17 जणांचा होरपळून मृत्यू. अनेक कामगार जखमी. पाणी तापवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज. बीडमध्ये हत्यांची मालिका सुरूच. अंबाजोगाईमध्ये तरुणावर कोयत्यानं वार. उपचारादरम्यान मृत्यू. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्यानं पत्नीकडून पतीची हत्या. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धक्कादायक प्रकार. अवघ्या 3 तासात पोलिसांकडून पत्नी आणि प्रियकराला अटक. कर्ज भरायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांना किडनी विकायला काढली. वाशिमच्या आडोळी गावातील शेतकरी सतीश इढोळे यांची व्यथा. इढोळे आज अवयवाचे दर लिहिलेले फलक अंगावर लावून वाशिमच्या मुख्य बाजारात उभे राहिले. विलेपार्लेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विलेपार्ले पूर्व स्टेशनकडे जाणाऱ्या श्रद्धानंद रोडवरील 18 घरांवर तोडक कारवाई. 13 पात्र रहिवाशांना पालिका दुसऱ्या ठिकाणी घरं देणार.